हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण क्लास 7ची सायन्सची चॅप्टर नंबर 15ची मटेरियल्स वी यूज्ड याचे टेक्स्टबुकचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. फिल इन द ब्लँक्स. तर पहिली आहे, अ सबस्टन्स that helps water to remove dirt from the surface of material is called as soap. बघा, the substance that helps to remove the dirt from the surface of material, एक मटेरियलच्या सरफेसवरचं डर्ट रिमूव्ह करण्यासाठी कशाचा वापर होतो? सोपचा. त्यानंतर फ्लोराईड इज यूज्ड इन टूथपेस्ट टू प्रिव्हेंट टूथ डिके. ओके, फ्लोराईड टूथपेस्टमध्ये प्रेझेंट असतं तर टूथ डिके प्रिव्हेंट करण्यासाठी. सोप इज सॉल्ट ऑफ डॅश डॅश अँड सोडियम हायड्रॉक्साईड. सोप कशाचं सॉल्ट आहे? तर फॅटी ॲसिड्स. ओके, synthetic detergents can be used in hard water as well. Okay, then fifth आहे, for construction purposes dash dash cement is most commonly used cement. Okay, white cement हे कसं most commonly यूज केलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, हाऊ डज द यूज ऑफ डिटर्जंट हेल्प टू क्लीन सॉलिड क्लोथ. तर सॉलिड क्लोथ जे आहे ते मीन्स क्लीन करण्यासाठी डिटर्जंटचा कसा यूज होतो. ओके, त्यानंतर त्यात बघूया आपण आता आन्सर्स बघूया त्याचे. तर काय काय आहे बघा, अ मॉलिक्यूल ऑफ अ डिटर्जंट होल्ड ऑन टू ए वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड अँड ॲन ऑइल मॉलिक्यूल ॲट द अदर. ॲज अ रिझल्ट द मॉलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर. दिस इज हाऊ डिटर्जंट ॲक्ट्स ऑन आवर सॉलिड क्लोथ्स. सो डिटर्जंट रिमूव्स एनी ऑइल ऑर डर्ट स्टिकिंग ऑन टू आवर क्लोथ्स. Due to the property of holding on to both oil and water, soap water spreads easily on many type of surfaces. This property of spreading on a surface is called as surface activity. Detergents are surface active. One effect of surface activity is leather formation. तर अशा प्रकारे इथे आन्सर संपलेला आहे. पुढे आहे, how will you check with the help of soap powder whether water is hard. तर तुम्ही हाऊ विल यू चेक, तुम्ही चेक कसं करू शकता विथ द हेल्प ऑफ सोप वॉटरनी वॉटर हे हार्ड आहे की नाही ते. तर बघा, इन द हार्ड वॉटर ऑफ अ वेल ऑर ट्यूब वेल. ओके, सोप डज नॉट गिव लेदर बट फॉर्म्स ए स्कम. तर सोप काय हार्ड वॉटरमध्ये काय करतो? सोप लॅदर म्हणजे फेस नाही तयार करत, बट फॉर्म्स ए स्कम फॉर्म करतो. ॲज अ रिझल्ट सोप लॉसेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. सो विथ द हेल्प ऑफ सोप we will come to know that it is a hard water. त्यानंतर थर्ड आहे, what are the important ingredients of a toothpaste and what is the function of each. तर इन्ग्रेडियंट्स टूथपेस्टमध्ये प्रेझेंट असलेले इन्ग्रेडियंट्सचे इम्पॉर्टन्स काय आहेत आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत. The important ingredients of a toothpaste are calcium carbonate and calcium hydrogen phosphate. They remove the dirt on the teeth. These ingredients also polish the teeth. A certain proportion of a fluoride in the toothpaste helps prevent tooth decay. It is essential for the enamel covering of the teeth. Okay, right. त्यानंतर पुढे जाऊया आपण. फोर्थ आहे आपला, what are the ingredients of a cement. सिमेंटचे ingredients काय आहेत. Cement is a dry greenish gray colored with a fine particles. It is made from silica, alumina, lime, iron oxide and magnesia. त्यानंतर पुढचा आहे आपला, what will happen if cement is not used in making concrete. ओके, कॉन्क्रीटचं मेकिंगसाठी सिमेंट जर इज नॉट यूज्ड म्हणजे व्हॉट हॅपन, जर आपण वापरलं नाही तर काय होऊ शकतं. तर बघा, in making concrete strong, the ingredients cement, water and sand and gravel should usually be mixed in the ratio of 1:2, 2:2, 3:2, 4.5 to achieve maximum strength. If enough cement is not used, then concrete will eventually fall apart as cement is used as a binding agent. Then पुढचा आहे, make a list of detergents that you use. Answer, there are two types of detergent that we use, natural आणि man-made detergent. Then त्यामध्ये त्याची यूज सांगूया आपण आता. नॅचरल डिटर्जंट्स आर सोप नट, सोप पॉड, हे आपण शिकलेलो आहे आपल्या चॅप्टरमध्ये. मॅनमेड डिटर्जंट्स आर सोप, हार्ड सोप, soft soap. Synthetic detergents have taken the place of soap. Detergents are commonly available as a powders or concentrated solution. Detergents are for laundry, washing clothes and cleaning dishes. Alkaline detergents used for hard surface cleaning. Then पुढे जाऊया आपण, what should be expected from a detergent for a delicate garments. तर काय एक्सपेक्टेड आहे फॉर अ डेलिकेट गारमेंटसाठी.
डिटर्जंट फॉर डेलिकेट गारमेंटसाठी. तर बघा, डिटर्जंट शुड नॉट बी स्ट्रॉंग. दे मे स्पॉइल द टेक्स्चर, color of delicate garments. Nowadays, many detergents are available especially for woolen delicate clothes. They should not contain bleach, phosphorus, which will harm delicate clothes. Next question आहे आपला, what is mean by surface activity? Name 3 chemical responsible for the surface activity of various detergents. Answer: due to the property of holding on both oil and water, soap water spreads easily on many type of surfaces. The property of a substance of a spreading on a surface is called as surface activity, and the substance is called as surfactant. Detergents are surface active. They increase the spreading and wetting ability of water by reducing its surface tension. Chemicals responsible for the surface activity of various detergents is a phenol aprotinine. Okay. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन. तर बघा, नॅचरल डिटर्जंट्स आणि मॅनमेड डिटर्जंट्समधला सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स आपल्याला राईट करायचा आहे. तर पहिले नॅचरल डिटर्जंट्स बघूया आपण. सोप नट अँड सोप पॉड आर द नॅचरल डिटर्जंट्स. मॅनमेड डिटर्जंट्समध्ये सोप इज मेड डिटर्जंट, सॉफ्ट सोप अँड हार्ड सोप. Then second point, natural detergents do not have harmful effect on a human skin or on a silk or woolen clothes. Second point of man-made detergent is soap has effect on skin and clothes because it has a chemical in it. Next, soap nut, soap pod contain a chemical saponian. Man-made detergentचा point आहे, soap has acid in it. Soap is a sodium and potassium salt of fatty acid. फोर्थ, इट इज नॅचरली अवेलेबल. अँड याचा फोर्थ आहे मॅनमेड डिटर्जंट्सचा, इट इज अ मॅनमेड युजिंग केमिकल अँड ऑइल. त्यानंतर त्यामधल्या सिमिलॅरिटीज आता सोप आणि सिंथेटिक डिटर्जंट्समधल्या आपण आता डिफरन्स बघणार आहोत. सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट. इट इज यूज इन द सिन्स एशियंट टाइम्स. सिंथेटिक डिटर्जंट्स हॅव टेकन द प्लेस ऑफ सोप. सोप लॉसेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी इन हार्ड वॉटर. इट डज नॉट गिव्ह लेदर. Synthetic detergent can be used in hard water also. Soap was prepared by using animal fat and wood ash. Synthetic detergent are obtained by subjecting fats, kerosene to various chemical processes. Variety of soaps are available. Soft soap for bathing, hard soap for washing, cleaning. Variety of synthetic detergents are available. Ariel, Surf Excel, etc. त्यानंतर पुढचा आहे bath soap and soap for washing clothes. Soft soap is used for bathing. Hard soap is used for washing clothes. Soft soap is potassium, salt is fatty acids. Hard soap is a sodium salt of fatty acid. Soft soap dissolves more easily radially in water. Hard soap does not dissolve easily in water. Nowadays, many perfumes moisturizers are mixed to make it more attractive and useful. In this type of soap, nowadays germicides and anti-foaming agents are mixed to make it more useful. त्यानंतर पुढे जाऊया आपण मॉडर्न सिमेंट आणि एशियन सिमेंटमधला डिफरन्स. तर त्यामध्ये आहे फर्स्ट पॉईंट, सिमेंट मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम 60% लाईम, सिलिका 25% अँड ॲल्युमिना 5%. द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सियम. एशियन सिमेंटचा पॉईंट आहे, Romans used to make aqueous cement by mixing volcanic ash in moistened lime. It was very durable. It is most commonly used cement for construction work. It is a Roman cement. Volcanic ash prevent cracks from spreading. It is called as Portland cement and it is called as aqueous cement. त्यानंतर फोर्थ आहे एक्सप्लेन वाय. त्यामध्ये आहे ए, सोप कॅन नॉट बी यूज्ड इन हार्ड वॉटर. देन आन्सर, in the hard water of a well or tube well, soap does not give lather but forms a scum. As a result, soap loses its cleansing property, so soap cannot be used in the hard water. Then पुढचा क्वेश्चन आहे B, oil does not mix in water. However, oil and water becomes homogeneous if a sufficient quantity of a detergent is added. Answer, a molecule of a detergent holding on to a water molecule at one end and
an oil molecule at the other. As a result, the molecules of oil mix with the water, and we will see that the water and oil have become homogeneous and the color of mixture appears milky. Then C. Synthetic detergents are superior to soap. तर बघा त्याचा आन्सर बघूया आपण. Soap is a man-made detergent which has been in use since ancient times. It was prepared by using animal fat and wood ash. In hard water, soap does not give lather. It loses its cleansing property. So we cannot use soap in hard water. Now synthetic detergents have taken the place of soap. They can be used in hard water as well. Synthetic detergents have many more advanced properties, like they are added with perfumes, conditioners for fabric, etc. Then D. Often color spots are formed on clothes during washing. Then त्याचा आन्सर आहे curry stains stick fast to the crisscrossing threads of the material of our clothes. Curry contain turmeric, a natural indicator which turns red in a basic solution. Soaps are solution salts of fatty acids and are basic in nature. While washing the clothes, turmeric reacts with the soap solution and turns red, forming a red spot on the clothes. But the spot disappears after washing the clothes with plenty of water. Next question आहे tobacco machery should not be used for cleaning teeth. Answer: machery is a smokeless form of tobacco. It is a tobacco containing teeth cleansing powder. It contains tobacco leaves. Tobacco contains toxic and carcinogenic chemicals which can cause cancer, oral cancer, mouth and throat cancer, gum disease, tooth decay. Its use can cause abnormal delivery in a pregnant woman. Then it's the last question of our questions answer. So पुढच्याही ॲक्टिव्हिटीज आपण पुढच्याही चॅप्टरचे क्वेश्चन आणि आन्सर आपण लवकरच आपल्या महाराष्ट्र मीडिया चॅनलवर अपलोड करणार आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.